मलिदा गँग कोण हे रोहित पवारांनी सांगावं। अजित पवार गटाचे प्रदीप गारटकर यांनी रोहित पवारांना हे आव्हान दिलंय। कार्यकर्ते काम करत होते तेव्हा रोहित पवार लहान होते असं देखील गारटकर म्हणाले। तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवारच विजयी होतील असा दावाही अजित पवार गटाचे पुण्यामधील नेते प्रदीप गारटकर यांनी केला। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा गारटकर आहेत। रोहित पवार सातत्याने आरोप करत आहेत। असं म्हणतात की इंदापूर तालुक्यामध्ये मलिदा गँग सक्रिय आहे। मलिदा गँगकडून भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावरती केला जातो किंवा विकास कामांमध्ये 20% कमिशन जे आहे ते प्रत्येक कामाला मागितलं जातं। ते खरं आहे वास्तव? तर रोहित दादांना मी आवाहन करतो की मलिदा गँग कोण आहे ती त्यांनी जाहीर करावी आणि त्यांची काही आहे त्या आर्थिक स्थिती, मलिदा म्हणजे आर्थिकच विषय आहे ना, तर त्यांची आर्थिक परिस्थिती भीक मागत होते आणि आता एकदम अब्जावधी झाले तर ते त्यांनी नावं सांगावी, पुराव्यानिशी बोलावं, मग त्याला उत्तर देऊ आम्ही। त्या आज आलं त्याला काय माहिती, 45 वर्ष घातलीच समाजात, अन्न खायला मिळत नाही तर लोकांना, आणि मलिदा गँग। दादा, तुम्ही आता बोलताना असं म्हणालात की 2 वेळा बारामतीला मुख्यमंत्रीपद मिळालं, त्यावेळेस बारामतीचा विकास झालेला नव्हता। ज्यावेळेस अजितदादांकडे उपमुख्यमंत्रीपद आलं त्यानंतर बारामतीचा विकास झाला। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की शरद पवार मुख्यमंत्री असताना सुद्धा बारामतीचा विकास झाला नाही आणि अजितदादा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मग बारामतीचा विकास झाला? 100% मग आम्ही काय सांगतोय, अकलूजचं तुम्ही लहान आहोत, तुम्ही बघितलेलं नाही अकलूज। हे संपूर्ण देशामध्ये एक ते विकासाचं रोल मॉडेल प्रसिद्ध होतं। त्यावेळेला बारामतीचं नाव कोणी घेत नव्हतं। 2000 नंतरही बारामतीचं नाव असं घ्यायला लागले। ती किती लीडनं सुनेत्रा वहिनी या मतदारसंघामध्ये निवडून येईल, काय अंदाज आहे? आज मला लगेच तुम्हाला सांगता येणार नाही, पण एकूणच सगळ्या तालुक्यामध्ये मी फिरतोय तर याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये लीड मिळेल। फक्त किती लीड मिळेल हे मी तुम्हाला अजून एक 8-10 दिवसांनी सांगेल। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, इंदापूर।